श्री सद्गुरू विद्यालयामध्ये पालखी दिंडी सोहळा उत्साहात संपन्न झाला. टाळ मृदांच्या गजरामध्ये हरिनामाचा जयघोष करीत हा सोहळा देऊळगाव गाडामधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये पोहोचला. यामध्ये विविध वर्गांच्या दिंड्या सहभागी झाल्या होत्या.
जरा एक हात जरा दुसरा हात खेळा.
आज आपण श्री सद्गुरू व उच्च माध्यमिक विद्यालय देवळवाडा या शाळेमध्ये आलेलो आहे। या शाळेने आज दिंडी काढली होती, तर दिंडी काढायचं वैशिष्ट्य काय हे आज आपण सरांना विचारून घेऊया। आज आपल्या सद्गुरू विद्यालयामध्ये उद्या पंढरपूर या ठिकाणी होणारा जो सोहळा आहे त्या निमित्तानं आपल्या विद्यालयामध्ये दिंडीचं आयोजन केलं होतं। या दिंडीमध्ये सर्व विद्यार्थी उभं राहिले, सहभागी झाले। त्यामध्ये इयत्तावार आम्ही सामाजिकतेचा संदेश देण्याचा प्रयत्न या दिंडीतून केला। यामध्ये वृक्षदिंडी, एका वर्गाची शिक्षक दिंडी, ग्रंथदिंडी, संत दिंडी, वारकरी दिंडी आणि महापुरुष दिंडी अशा वेगवेगळ्या दिंड्या आपण गावामध्ये गेलो आणि विविध सामाजिकतेचा जो संदेश आहे हा संदेश विद्यार्थ्यांनी त्या दिंड्यातून देण्याचा प्रयत्न केला। हरिनामाचा गजर करत सगळे विद्यार्थी गावामध्ये गेले। विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये जाऊन तिथं आपल्या विद्यालयातील विद्यार्थिनी, मग त्यामध्ये आपली दुर्गा शितोळे असेल आणि तिच्या सहकारी विद्यार्थिनी असतील, यांनी सुंदर असं भजन गायन केलं। त्याचबरोबर आपले पालक, या ठिकाणचे ग्रामस्थ, या विद्यालयाचे माजी विद्यार्थी विजू हरिभक्तपरायण विजय महाराज शेंडगे किंवा नवनाथ महाराज वारवकर असतील, यांनी मृदुंगाची साथ देऊन यामध्ये रंगत भरली। मी विद्यालयाच्या वतीनं या पालकांचं हार्दिक आभार मानतो आणि हा शेवटी शाळेमध्ये येऊन सुंदर असा रिंगण सोहळा पार पडला। त्यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षिका यांनी फुगड्या खेळण्याचा आनंद या ठिकाणी लुटला आणि हा कार्यक्रम अतिशय सुंदर पार पडला। दिंडीचा कार्यक्रम तुम्हाला कसं वाटतं? आम्ही आमच्या सद्गुरू विद्यालयामध्ये पालखी सोहळ्याचं आयोजन केलं होतं। त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या दिंड्यांचा सहभाग केला होता। पालखी म्हणजे फक्त म्हणजे विठ्ठलाचा गजर करणं एवढंच नाही, तर आम्ही त्याच्यातून स्वच्छतेचा संदेश दिला। त्यानंतर ग्रंथांविषयी माहिती दिली। त्यानंतर वेगवेगळ्या महापुरुषांची आम्ही त्याच्यामधून माहिती दिली आणि दिंडी करता करता इतर गोष्टीही आपण काय जपल्या पाहिजे सामाजिक जीवनामध्ये इतका म्हणजे संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। आणि आम्हाला यामध्ये गावकऱ्यांची तर साथ मिळालीच, त्याचप्रमाणे इतर सर्व गोष्टींचाही आम्हाला सहभाग मिळाला। पखवाज वादक असतील, इतर लोक असतील आणि या कार्यक्रमामध्ये आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी मात्र मनसोक्त आनंद घेतला आणि त्यांचा आनंद पाहून आम्हालाही वाटलं की आपणही कुठेतरी व्हावं, म्हणून आम्ही सुद्धा सर्व शिक्षकांनी त्याच्यामध्ये फुगड्यांचा आनंद घेतला आणि अत्यंत मनोरंजकपूर्व आमचा हा कार्यक्रम आज पूर्ण पार पडलेला आहे। त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद।